बातमी नाशिकमधनं आहे। घरगुती गॅस सिलेंडरमधनं व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरणारे 4 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेत। आरोपींकडनं तब्बल 3,15,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। गुन्हे शाखा 1 आणि भद्रकाली पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे। आसिफ शेख, अनिल घोडे, संदीप चव्हाण आणि संतोष पटेकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। आरोपींकडनं 33 घरगुती सिलेंडर, 13 व्यावसायिक सिलेंडर आणि 2 गॅस रिफिलिंग मशीन तसंच 2 इलेक्ट्रॉनिक वजन काटे देखील जप्त करण्यात आले। सध्या गॅसचा काळा बाजार करण्याचा प्रयत्न जोरदार होतोय आणि त्यातच रंगेहात या 4 जणांना ताब्यात घेण्यात आले। तर गॅस सिलेंडरचा काळा बाजार गेल्या अनेक काळापासून सुरू आहे। त्यातच 3,15,000चा माल जप्त करण्यात आलेला आहे। कारण घरगुती सिलेंडरचा वापर मोठ्या प्रमाणात करून किंवा ते गॅस चोरून, सिलेंडर चोरून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे प्रकार अलीकडे वाढलेले आहेत।